नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव आणि त्याचबरोबर ईश्वरी कशा पद्धतीने त्या धुमाळची वाट लावत आहे. धुमाळने जे काही कांड केलेलं आहे ते तर अर्णव आणि ईश्वरीला माहितीच आहे, पण आता त्यासोबतच त्याच्याबरोबर आणखी कोण व्यक्ती आहे, कारण या सगळ्याचा सूत्रधार धुमाळ आहे हे तर अर्णव ईश्वरीला माहिती आहे. पण आता पुढचा व्यक्ती शोधण्यासाठी अर्णव ईश्वरी ज्या पद्धतीने ट्रॅप रचतायत आणि त्याच्यामध्ये धुमाळ अडकतोय, पण त्याचबरोबर आता वल्लरी सुद्धा अडकली जाणार आहे. प्रेक्षकांनो, नक्की काय होणार आहे, कशा पद्धतीने वल्लरी अडकली जाणार आणि वल्लरी स्वतःच्या तोंडाला काळं फसून बसलेली आहे, हे सगळं कसं होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रमाकांत मात्र सगळ्यांना सांगत असतात, मी काही केलेलं नाहीये, मी चोरी केलेली नाहीये, मला चोरी करायची गरजच नाही, कारण हे पांढरी वस्त्र धारण केलेली आहे ती फक्त आणि फक्त देवासाठी, मला कुठल्याही पैशाची दागिन्यांची हाव नाही, मी काहीही केलेलं नाही, असं इकडे रमाकांत स्पष्टपणे सांगत असतात. तेव्हा वल्लरी मात्र म्हणत असते की माझे पैसे चोरलेले आहेत, माझे पैसे चोरीला गेलेले आहेत, तर मला या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे. माझे दागिने चोरीला गेलेत, तुम्ही चोरी केलेली नाही असं सांगताय ना, तर मला सांगायचं आहे लवकरात लवकर, तर हे पैसे आणि हे दागिने कुठून आले हे मला कळलं पाहिजे, अशा पद्धतीने ती विचारत असते. तेव्हा ईश्वरीला मात्र कळतच नसतं की काय करू नक्की, कशा पद्धतीने ह्या गोष्टी सोडू, कारण बाबांवरती चोरीचा आळ घेतला जातोय आणि मी काय करते, मी काहीच करू शकत नाही, असा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. ईश्वरी मात्र म्हणत असते की नाही, आता मला विचार करावा लागणार आहे, काहीही झालं तरीही बाबांची जर काहीच चूक नाहीये, तर बाबांना या सगळ्यातून मला सोडवावंच लागणार आहे. तेव्हा ते म्हणत असतात की मी काहीही केलेलं नाहीये, मी चुकीचं काही केलेलं नाहीये, नाती जपण्यासाठी मी इथं राहिलेलो आहे. तेव्हा अंजलीचा आता मूर्खपणा किती असतो ते आपल्याला माहितीच आहे. जर आतीच करायला लागले प्रेक्षकांनो, ती म्हणते की काही गरज नाहीये, जपाजी नाती, ज्या व्यक्तीबरोबर तुम्हाला रंगेहात पकडलं गेलं त्या व्यक्तीबरोबरचं नातं जपा आणि ज्या व्यक्तीसाठी हे घर सोडून गेला त्यांच्याबरोबरचं नातं जपा. आम्हाला सोडून जाताना विचार नाही केला नाती जपण्याचा, आता विचार करताय का तुम्ही? म्हणजे सरळ सरळ इतके घाणेरडे शब्द आपल्या वडिलांच्या बद्दल कोण बोलतं? हिचा नवरा इतक्या ठिकाणी जाऊन शेण खाऊन येतो तरी हिला अक्कल नाहीये, त्यांच्याबद्दल बोलता तिला येत नाहीये, पण एखाद्या देव माणसाबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलणं हे कसं काय ती एक्सेप्ट करू शकते? आता पोलीस तिथं असतात आणि म्हणत असतात तुमच्याबद्दल पोलीस तक्रार आलेली आहे, जोपर्यंत कंप्लेंट मागे घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की मामी, घरातली भांडणं आहेत, घरात राहू द्या, तुम्ही जुन्या काळातल्या कुठल्याही गोष्टी उकरून बाबांवरती आळ घेताय आणि हे चुकीचं आहे, असं इकडे ईश्वरी सांगत असते. तेव्हा मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे वल्लरी म्हणते काही मी ऐकून घेणार नाहीये, माझे दागिने चोरीला गेलेत ना, मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये, कारण माझे दागिने या माणसाने चोरलेले आहेत, मी त्याला शिक्षा देणारच आहे. तेव्हा ईश्वरी आजीकडे येते, आजीला म्हणू लागते की आजी प्लीज, तुम्ही तरी, मला खात्री आहे बाबांनी असं काही केलेलं नाहीये, आत्ताही काही केलेलं नाहीये आणि आधीही तुम्हाला जे वाटतंय तेही काही केलेलं नाहीये. तेव्हा आजी म्हणते की वल्लरी बस झालं, पोलीस कंप्लेंट मागे घे. वल्लरी म्हणत असते की मी नाही घेणार पोलीस कंप्लेंट मागे. खरं तर त्या पेपरवरती आजीने पण सही केलेली असते आणि याच गोष्टीचा फायदा मात्र आत्ता इथे होत असतो आणि काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे ईश्वरी हँडल करत असते. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणत असते की आजी प्लीज एकदा ऐकून घ्या, आणि आजी मात्र म्हणत असतात की हो नक्की, आणि मग त्या पुढे येतात आणि सांगू लागतात की वल्लरी मी काय सांगते लक्षात येते का? वल्लरी ऐकत नाही हे लक्षात आल्यावर आजी इन्स्पेक्टर साहेबांकडे येतात, कारण अंजलीचं तर असं म्हणणं असतं घेऊन जा तुम्ही या माणसाला, मला काही फरक पडत नाही, आम्हाला हा माणूस इथे घरात नकोच आहे. म्हणजे हिला हिच्या बाबतीत सगळं घडलेलं आहे तर त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाहीये, पण हा माणूस इथे आहे या गोष्टीबद्दल मात्र हिला खूप प्रॉब्लेम असतो. आता मात्र इकडे वल्लरी म्हणत असते की बाजेल आई. तेव्हा आजींनी पोलिसांची माफी मागितलेली असते आणि त्यांना सांगितलेलं असतं की माफ करा, कारण आमच्या घरातली ही वैयक्तिक भांडणं आहेत तर ती आम्ही सॉर्ट आउट करू, असं तिने सांगते. आणि मग मात्र पाहायला मिळतं ते म्हणजेच
की आता अंजली ईश्वरीकडे येते आणि अंजली म्हणू लागते की तुला एवढंच वाटतं ना, माझ्या नवऱ्यावरती जेव्हा आरोप केले होते तेव्हा 48 तासांमध्ये तू पुरावे आणून देणार होतीस, वाटतंय त्या भाषेत तू बोलली होतीस. आता मी तुला सांगते, एवढंच तुला वाटतंय ना, तर ह्या 48 तासांमध्ये तू तुझ्या आईला आणि या रमाकांत राजेश शिर्केला निर्दोष सोडवून दाखव. जर ते निर्दोष असतील, त्यांच्या बाजूने पुरावे असतील, तर ते पुरावे घेऊन ये, तरच आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवू. अशा पद्धतीने अंजली बोलत असते. म्हणजे हिला स्वतःच्या नवऱ्यावरती आंधळा विश्वास आहे, पण इथे रमाकांत एवढा देव माणूस आहे, त्याने तिला जन्म दिलेला आहे, पण त्याच्यावर मात्र विश्वास नाही. इकडे ईश्वरी विचार करत असते तेव्हा ईश्वरीला त्याच गोष्टी आठवायला लागतात ज्या की ईश्वरीला आईनं सांगितलेलं असतं. कोणीतरी अडकवलेलं होतं, इंटरव्ह्यूसाठी बाई आली सांगितलेली होती आणि ती बाई आलीच नाही. दुसरंच हे झालेलं होतं आणि त्या बाईने सांगितलेलं होतं. मग मी तिथे इंटरव्ह्यूला गेलो. ह्या सगळ्या गोष्टी रमाकांतने ईश्वरीला सांगितलेल्या असतात, आईनेही सांगितलेलं असतात. ते तिला आठवत असतं आणि आता मात्र ईश्वरी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही आता शांत राहून चालणार नाही, हे ईश्वरीने ठरवलेलं आहे. आणि इकडे राकेश मात्र शांतपणे बाहेर लपून या सगळ्या गोष्टी पाहत आहे. त्याला जराही वाटलेलं नाही की आपण चुकीचं करतोय की काय, कारण त्याला तेवढी त्याची लायकीच नाही आहे. ईश्वरी इकडं बाहेर येते, विचारत असते आता या सगळ्यातून सोडवायचं कसं, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा. कारण अंजलीने तिला सांगितलेलं असतं की तुझ्या आईला आणि या रमाकांत राजेश शिर्केला जर तू 24 तासात निर्दोष सिद्ध करू शकलीस तरच मी मानते तुला. आता ईश्वरी टेन्शनमध्ये असते, बाहेर आलेली आहे आणि नेमकं त्याच वेळेस एक गोष्ट घडते आणि ती म्हणजे ईश्वरी बाहेर येऊन थांबलेली आहे आणि तेवढ्यातच तिला फोन येतो. तर सुप्रियाने फोन केलेला असतो आणि सुप्रिया मात्र तिला म्हणत असते की इशू काय झालं, तिशू कसल्या टेन्शनमध्येच ग तू, काय प्रॉब्लेम झालाय, असं ईश्वरीला ती विचारत असते. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की आई खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, काय करू ना तेच मला कळत नाहीये, किती पद्धतीने मी सोडवण्याचा प्रयत्न करतेय, पण प्रत्येक वेळेस हेच चालू आहे. अर्णव सरांचे बाबा आले, मला मान्य आहे, तुला मी त्यांच्याशी भेटायला पण बोलवलं, पण काय करणार आहे सांग, कारण त्याचा काहीच उपयोग होत नाहीये. कारण त्यांना इथे प्रत्येक वेळेस त्रास सहन करायला लागतोय, तुझ्याबद्दल अपशब्द ऐकून घ्यावे लागतात, तुझ्याबद्दल सुद्धा वाईट शब्द बोलले जातात, हे ईश्वरीला लागलेलं असतं आणि ईश्वरी आपल्या आईला हे सगळं सांगत असते. तेव्हा मात्र आई म्हणत असते की हे बघ इशू, मान्य आहे मला, मी तिथं समोर येणं गरजेचं आहे, जर का मी समोर आली तर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील हे मलाही माहिती आहे, पण बाळा लक्षात घे ना, कसं करणार ना हे सगळं सांग, हे सगळं सॉर्ट आउट करणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाहीये, तुझ्या लक्षात येत नाहीये, असं म्हणत आई तिला समजवत असते. आणि त्याचबरोबर इकडे ती म्हणत असते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, अर्णवचं तुझ्यावरती असलेलं प्रेम आणि गणू बाप्पाचा आशीर्वाद यामुळं सगळं नीट होणार आहे, असं तिने सांगितलेलं असतं. ईश्वरी मात्र म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत खूप गोष्टी सहन केलेल्या आहेत, पण यापुढे नाही, असं ईश्वरीने आता स्पष्टपणे ठरवलेलं आहे. काहीही झालं तरीही ईश्वरी मात्र म्हणत असते की आता बास, यापुढे कुठल्याही गोष्टी सहन केल्या जाणार नाही, आईबाबांना निर्दोष सिद्ध करणार आहे, असं ईश्वरीने मनाशी चांगलंच ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर ईश्वरी मात्र आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून देवी आईच्या समोर उभी असते. तेवढ्यातच अर्णव तिथे येतो. ईश्वरी म्हणत असते, काही झालं तरी देवी आई माझी साथ दे, कारण मला माहिती आहे ते दोघंही निर्दोष आहेत, त्यांच्याबद्दल वाटेल ते बोललं जाते, हे सगळं मला माहिती आहे, पण तू साथ दे, असं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र अर्णव तिथे येतो आणि अर्णव म्हणतो की मी तुला दिलेला शब्द पाळत आहे, काहीही झालं तरीही मी जो शब्द दिलेला आहे तो पाळतोय, मी तुला सांगितलेलं तुझ्या आईला निर्दोष सिद्ध करण्यामध्ये मी तुझी मदत करेल. म्हणजे अर्णव हा ईश्वरीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि आता अर्णव तिथे असलेला प्रसाद ईश्वरीला भरवतो आणि त्याचबरोबर ईश्वरीला सांगू लागतो की आता आपल्याला पुढच्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे. वल्लरी इकडे विचार करत असते, ह्या अंजलीमुळं हे सगळं झालेलं आहे, त्या ईश्वरीने चॅलेंज घेतलेलं आहे की हे सगळं जे काय आहे ते 24 तासात ती प्रूव्ह करणार आहे, पण तिने प्रूव्ह केलं तर माझं काय होईल. आणि ती ओरडायला लागते, नका लावू नका लावू, काळं नका लावू माझ्या तोंडाला काळं नका लावू, असं म्हणत ती जोर जोरात ओरडत असते, कारण तिला असं वाटत असतं कोणीतरी आलेलं आहे आणि तिच्या तोंडाला काळं फासत आहे. वल्लरी पुरते घाबरून गेलेले आहे आणि घाबरलेल्या वल्लरीला काय करावं ते कळत नाही.
आणि तिने आता धुमाळला फोन केलेला आहे. धुमाळला ती फोन करून चक्क धमकी देत आहे आणि त्याला म्हणते, "आता तुझ्या रिटायरमेंटला काहीच दिवस राहिलेले आहेत. तुला चांगल्याने रिटायर व्हायचं आहे ना? जर तुला चांगल्याने रिटायर व्हायचं असेल तर आत्ताच्या आत्ता अंडरग्राऊंड व्हायचं." धुमाळ म्हणतो, "मला काही सांगायचं नाही. आत्तापर्यंत मी तुमचं खूप ऐकलेलं आहे." वल्लरी म्हणते, "तुझा जीव जर तुला प्यारा असेल ना, तर मी सांगते ते करायचं. नाहीतर आता रिटायर होताना तोंडाला काळं लावून रिटायर होशील एवढं गोष्ट लक्षात ठेव." असं म्हणून ती त्याला धमकी देत आहे. धुमाळ पण या तिच्या बोलण्याला घाबरलेला आहे. धुमाळ तिला काहीच बोलत नाही. वल्लरीने त्याला चांगलाच दम दिलेला आहे. आत्ताच्या आत्ता अंडरग्राऊंड व्हायचं आणि हे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि कोणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये राहायचं नाही, असा देखील दम तिने दिलेला आहे. धुमाळ तिचं सगळं काही ऐकून घेतोय. धुमाळच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत आहे. खरं तर इकडे वल्लरीसुद्धा भलतीच घाबरलेली आहे. तिने फोन ठेवलाय, पण तिला जबरदस्त काळजी वाटत आहे. कारण अर्णव आणि ईश्वरी गप्प बसणार नाहीत हे तिला चांगलंच माहिती आहे. आणि ते गप्प बसलेले नाहीतही. ते धुमाळच्या ऑफिसपर्यंत पोहोचलेले आहेत. पण आता प्रश्न आहे की धुमाळ आपल्याला माहिती देणार का? आणि धुमाळ आपल्याला भेटणार का? ईश्वरी अर्णवला सांगते. तेव्हा अर्णव म्हणतो, "माझ्याकडं एक छोटासा प्लॅन आहे." ईश्वरी म्हणते, "काय आहे?" तो म्हणतो, "थांब जरासं 5 मिनिट." असं म्हणून तो गाडीतून उतरलेला आहे. गाडीतून उतरून तो गाडीच्या पाठीमागची डिक्की उघडतो आणि त्यातून एक बॅग त्याने बाहेर काढलेली आहे आणि आता त्याने स्वतःचे कपडे म्हणजेच शर्ट काढायला सुरुवात केलेली आहे. शर्ट काढून त्याने त्या बॅगमध्ये ठेवलेला आहे. तर बॅगमधला शर्ट त्याने घातलेला आहे. तो अतिशय वेगळ्याच प्रकारचा शर्ट आहे. अर्णवने वेगळ्याच प्रकारचे कपडे घातलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ईश्वरीला कळत नाही की अर्णव नक्की पाठीमागं जाऊन काय करतोय. ती बराच वेळ थांबलेली असते आणि शेवटी कंटाळून बाहेर येऊन बघते की अर्णव नक्की काय करतोय. याच्या डोक्यात काय चाललंय हे तिला माहिती नसतं. आणि जेव्हा ईश्वरी त्याला पाहते तेव्हा तिच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. चक्क प्रोफेशनल वागणारा अर्णव याने अतिशय छपरी असे कपडे घातलेले असतात आणि तो छपरी बनून तिच्या समोर आलेला असतो. हे पाहून ईश्वरी हसायला लागते आणि म्हणते, "अर्णव सर, अहो हे हे काय? हे कसलं रूप आहे तुमचं?" तेव्हा अर्णव म्हणतो, "अगं आता थोडंसं ॲक्टिंग तर करावीच लागणार आहे. त्याशिवाय का धुमाळ आपल्याला माहिती देणार आहे का?" असं म्हणून तो चिंगम तोंडात टाकतो आणि एकदम भाईसारखा बोलू लागतो. "तेरे को क्या लगता है? अपुन अब ऐसा करेगा तो अपुन को वो माहिती नहीं क्या देगा? अरे देख अभी अपन उसके ऑफिस में घुसता है और कैसी माहिती निकल के आता है ना, तेरा धुमाळ है ना उसके कान के नीचे 2 रुमाल दिया ना, तो सब अपन को बताएगा." अशा भाषेत तो बोलायला लागतो आणि ईश्वरी हसायला लागते आणि म्हणते, "हे काय तुमचं नवीनच रूप बघायला मिळतंय मला. असंही करू शकता तुम्ही?" अर्णव म्हणतो, "आता करावं तर लागणार आहे. त्याशिवाय धुमाळ मला माहिती देईल असं वाटत नाही. आत्ताच्या आत्ता मी आतमध्ये जातो आणि आपला प्लॅन सक्सेस होतोय का बघतो." ईश्वरीला पण हा प्लॅन अतिशय चांगला वाटतो. ती म्हणते, "नक्की." ती पण त्याच्या पाठीमागे जायला लागलेली असते. तो म्हणतो, "अबे बुलबुल, मेरे पीछे नहीं आने का क्या? तू इधर हिच बैठने का? अप्पून जाके आता है ना, तू टेन्शन मत ले." असं म्हणून अर्णव आतमध्ये गेलेला असतो. आतमध्ये जातो. समोरच्याच बाजूला श्रीकांत धुमाळ असं लिहिलेलं असतं आणि त्याची केबिन आतमध्ये असते. बरेचसे लोक बाहेर बसलेले असतात. ते त्यांचं काम करत असतात. अर्णव जातो आणि डायरेक्ट श्रीकांत धुमाळ यांच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा शिपाई त्याला थांबवतो आणि म्हणतो, "काय रे? कौन पाहिजे तुला?" अर्णव म्हणतो, "मेरे को हाथ नहीं लगाने का पहिले. अपन को श्रीकांत धुमाळ को मिलने का है. समझा ना? आपण डायरेक्ट अंदर जाएगा." तेव्हा तो म्हणतो, "असं नाही करता येत. ते असिस्टंट आहेत ना, त्यांना अगोदर भेटावं लागतं. त्याशिवाय तुम्हाला आतमध्ये जाता येत नाही." अर्णव म्हणतो, "अरे अपन कौन है तेरे को मालूम है क्या? अपन को जाके बोलने दे उनको, बहुत बड़ा काम है उनके पास." असं म्हणल्यावर तो शिपाई म्हणतो, "नाही, नाही. अगोदर हे असिस्टंट बसलेले दिसतायत ना, त्यांना भेटा आणि मग जा." तो असिस्टंटच्या जवळ जातो आणि म्हणतो, "अपन को श्रीकांत धुमाळ से मिलने का है." असिस्टंट म्हणतो, "हो, पण तू कोण आहे? तुझं काय काम आहे ते सांगशील का नाही?" तेव्हा तो म्हणतो, "अपन को नहीं पहचाना तूने? अरे आपण चिंटू खबरी, अंडरवर्ल्ड की सब खबर रखता है अपन. एक ज़बरदस्त मसालेदार न्यूज़ देना था श्रीकांत धुमाळ को, इसलिए मिलना था उनसे." तो माणूस म्हणतो, "अहो पण ते इथं नाही आहेत, ते बाहेर गेलेले आहेत. तुम्हाला काय बातमी द्यायची ते माझ्याजवळ द्या. काय असेल तुमचं ते मला सांगून ठेवा." इकडे ईश्वरीला फोन आलेला आहे वल्लरीचा. कारण वल्लरी तळमळते आहे. नक्की हे अर्णव आणि ईश्वरी कुठे गेलेत हे तिला पाहायचं आहे. कारण आता 24 तासात ते सगळं काही सिद्ध करून दाखवणार आहेत आणि वल्लरी पुरती घाबरून गेलेली आहे. तिला पत्ता काढायचा आहे की ईश्वरी कुठे गेलेली आहे. म्हणून ती ईश्वरीला फोन करते आणि विचारते, "ईश्वरी अगं बराच वेळ झालं तू दिसत नाही आहेस. तू कुठे आहेस जरा सांगशील का?" ईश्वरीला शंका येते की नक्की हिला आपला पत्ता पाहिजे आहे. ईश्वरी मात्र काही सांगत नाही. ईश्वरी उलट विचारते, "का? काय झालं? तुमचं काही काम होतं का माझ्याकडं?" वल्लरी म्हणते, "तुझ्याकडे काय काम असणार आहे माझं? हां, उलट तुला काय मदत लागणार असेल तर सांग. कसं आहे ना, तुम्ही चॅलेंज उचलले म्हणल्यानंतर
मी तुम्हाला काहीतरी मदत करू शकते. म्हणून मी विचारलं, की "तू नक्की कुठे आहे?" ईश्वरी म्हणते, "ठीक आहे, मी आल्यावर काय मदत पाहिजे ते घेते." असं म्हणून फोन कट करून टाकते. ईश्वरीचा चांगलाच पोपट होतो. इकडे अर्णव त्या असिस्टंटच्या जवळ बसलेला आहे आणि असिस्टंट त्याला म्हणतोय, की "धुमाळ नाही, तू काय बातमी सांगायची आहे ते मला सांग." तेव्हा अर्णव म्हणतो, "तेरे को क्या अपन लगता है रे? हाँ, अपन तेरे को बताएगा? अपन सिर्फ श्रीकांत धुमाळ को ही बोलेगा. अपन उनका खास खबरी है, तेरे को मालूम नहीं है अपन कौन है तू. उनको फ़ोन मिला और बता कि आपण चिंटू खबरी आएला है. तो फिर उनको पता चलेगा की नक्की क्या न्यूज है." तो म्हणतो, "अरे पण ते असं कसं बोलतील तुझ्याशी? अगोदर तू मला सांगितलं पाहिजे." अर्णव म्हणतो, "देखो, अपुन तेरे को कुछ बताएगा नहीं. अपुन ने बोल दिया ना, अपन जो बताएगा वो उनको बताएगा. तेरे को न्यूज़ चाहिए कि नहीं चाहिए? अगर नहीं चाहिए तो बोल, अभी अपन इधर से निकल के जाता है." त्या असिस्टंटला पण वाटतं, की खरंच याच्याकडे काहीतरी महत्त्वाची न्यूज आहे. तो म्हणतो, "नहीं, नहीं, रुको, रुको. ठहरो जरा मग अर्णवला तो म्हणतो, की "तुमचा नंबर तरी मला लिहून द्या." अर्णव लगेच त्याला नंबर लिहून देतो आणि म्हणतो, "ये नंबर धुमाल को देने का और बोलने का चिंटू खबरी आया था." क्या बोलेगा? "चिंटू खबरी आया था, वो खबर देने वाला है क्या? अगर बड़ा धमाकेदार न्यूज़ चाहिए ना, तो फ़ोन मिलाने का. अगर नहीं चाहिए तो दूसरे अखबार है ना अपने पास, अपन उधर जाएगा." असं म्हणल्यावर त्यालासुद्धा वाटतं, की खरंच काहीतरी ह्याच्याकडे न्यूज आहे काय की. अर्णव तो नंबर देतो आणि बाहेर पडतो. अर्णव जसा बाहेर पडत असतो, तसं त्या असिस्टंटला पण वाटतं, की खरंच या माणसाकडं काहीतरी धमाकेदार न्यूज असणार आहे. म्हणून तो लगेच धुमाळला फोन करतो आणि म्हणतो, "साहेब एक महत्त्वाची न्यूज आहे. मी तुम्हाला नंबर देतो, त्यावर तुम्ही फोन करा." अर्णवचा जवळ प्लॅन हा आता सक्सेस झालेला असतो. अर्णव बाहेर आलेला असतो. ईश्वरी म्हणते, "काय झालं? प्लॅन सक्सेस होतोय का?" अर्णव म्हणतो, "काय माहीत. मी त्या असिस्टंटला भेटलो आणि त्याला सगळं काही सांगितलेलं आहे. पण नेमका धुमाळ आतमध्ये नाही. त्यामुळे आता आपली भेट होणार आहे का नाही माहिती. पण मी त्याला नंबर दिलेला आहे. जर का धुमाळला खरंच वाटलं, की मी महत्त्वाचा माणूस आहे, खबरी आहे, तर धुमाळ आपल्याला फोन करेल. अन्यथा काहीच होणार नाही." ईश्वरीला वाटतं, की हा प्लॅन नक्की सक्सेस होईल आणि तेवढ्यात अर्णवच्या फोनची रिंग वाजते. धुमाळने त्याला फोन केलेला असतो आणि धुमाळ त्याला म्हणतो, "काय रे, का लावतोस तू ऑफिसमध्ये?" अर्णव परत एकदा त्याच छपरी भाषेमध्ये त्याला बोलायला सुरू करतो आणि म्हणतो, "क्या साहब, आपण को पहचाना नहीं क्या?" तो म्हणतो, "कोण आहेस तू? मला नाही वाटत मी तुला ओळखतोय." तो म्हणतो, "आपण चिंटू खबरी. अरे अपन के पास धमाकेदार न्यूज़ है." तो म्हणतो, "याच्या अगोदर आपण कधी भेटलोय का?" अर्णव म्हणतो, "क्या साहब, अबे मिलना ना मिलना तो अपन को क्या? देखो तुमको खबर चाहिए कि नहीं चाहिए वो बताओ." तो म्हणतो, "हो, मला पाहिजे खबर." "कसली? काय खबर आहे?" तो म्हणतो, "मुंबई में जितना पेट्रोल डीजल में भेसळ हो रहा है ना, उसके बारे में खबर है. चाहिए कि नहीं आपको? एकदम धमाकेदार न्यूज़ है. अब रिटायर होने वाला है ना, एक न्यूज़ डाल के देखो, पूरा अपन फेमस हो जाएगा. समझा क्या?" असं म्हणून तो त्याला सांगतो, की माझ्याकडे पेट्रोल डिझेलची महत्त्वाची न्यूज आहे. आता हे सगळं खरं वाटतं त्या धुमाळला आणि धुमाळ म्हणतो, "जर हे खरं असेल तर तुम्हाला भेट." तो म्हणतो, "हाँ, देखो मैं आपको बताता हूँ, वो अपना शार्दुल टॉकीज है ना, शार्दुल टॉकीज उसके पीछे जो गोडाउन है ना, उसमें आके मिलने का मेरे को. अपन तेरे को सब खबर देंगा, डरने का नहीं." असं म्हणून अर्णवने त्याला ती बातमी देण्यासाठी बरोबर त्याच्या प्लॅनमध्ये सहभागी केलेला आहे आणि धुमाळला देखील वाटतंय, की आता आपल्याला धमाकेदार न्यूज मिळणार आहे. अर्णवने केलेला प्लॅन अतिशय व्यवस्थित सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धुमाळनं त्याला शब्द दिलेला आहे, की शार्दूल टॉकीजच्या पाठीमागे असलेल्या गोडाऊनमध्ये तो आता येत आहे आणि त्याच्याकडं टू व्हीलर आहे. त्याने फोर व्हीलर एका ठिकाणी लावून टाकलेली आहे आणि आता तो टू व्हीलरवर अर्णवला भेटायला जाण्यासाठी त्याने अर्णवला शब्द देखील दिलेला आहे. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरी त्याचबरोबर धुमाळ यांची भेट आता नक्कीच होणार आहे. पण इकडे वल्लरीला शंका आलेली आहे, की तो धुमाळ आहे, तो जागेवर आहे का? का कुठं फरार-बिरार झालेला आहे? असं म्हणून तिने त्याच्या खबऱ्याला म्हणजेच धुमाळच्या पाठीमागे पाठवलेल्या माणसाला फोन लावलेला आहे आणि ती त्याला म्हणते, की "तो नक्की धुमाळ कुठे आहे ना, त्याचा पाठलाग करत राहा. नक्की बघ तो कुठे येतो." तेव्हा तो म्हणतो, "अहो, मी इथंच आहे, फार्म हाऊसच्या बाहेरच आहे." ती म्हणते, "हां, तो तिथंच आहे का?" तेव्हा त्याला कळतं, की त्याची गाडी फक्त तिथे आहे, धुमाळ मात्र तिथे नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, "काही कर, त्या धुमाळा शोधून तो नक्की कुठे गेलाय ना, ते बघत राहा आणि त्याची बातमी मला पाठवत राहा." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की बरोबर ईश्वरीने रमाकांत आणि सुप्रिया यांना समोरासमोर आणलेलं आहे आणि त्या दिवशी नक्की काय झालं, हे दोघेच एकमेकाच्या समोर उभा राहून आपल्याला सगळं काही सत्य सांगतील आणि त्यामुळे आपल्या लक्षात येईल, की नक्की त्या दिवशी काय झालेलं होतं. वल्लरी मात्र पुरती घाबरून गेलेली आहे. कारण वल्लरी बघते, की रमाकांत आणि सुप्रिया आलेले आहेत आणि नेमकं ईश्वरी म्हणते, की "वल्लरी मामी कुठे आहेत? त्यांना बोलवा." आता वल्लरी मामी तर आतमध्ये लपून बसलेले आहे. सुप्रियाने जर का माझा चेहरा बघितला, तर माझा खेळ खलास असं देखील ते म्हणत आहे. आता तिचा खेळ कसा खलास होणार आहे,
ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.